नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या काही दिवसांमध्येच पुरवठा निरीक्षक या पदासाठी भरती होत आहे. म्हणूनच त्याच दृष्टिकोनातून आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2018 मध्ये जी पुरवठा निरीक्षक या पदासाठी भरती झाली होती किंवा जी भरती परीक्षा झाली होती त्यामधील काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व सामान्य ज्ञान या विषयाचे असणार आहेत. परीक्षेला जाता जाता तुम्ही या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सना पाहून जावं, जेणेकरून काय होईल की तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत होणार आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पुरवठा निरीक्षक भरती 2018 या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे पहा. भारतात राष्ट्रीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 2 एप्रिल, 4 मे, त्यानंतर आहे 8 नोव्हेंबर आणि 15 जानेवारी. अचूक उत्तर असणार आहे 15 जानेवारी. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? 28, 38, 48 आणि 58. अचूक उत्तर आहे 48. अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर. अचूक उत्तर औरंगाबाद. हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कुठे आहे? उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि नांदेड. अचूक उत्तर आहे नांदेड. पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते भारतीय शहर मिळवले? ऑप्शन्स आहेत बॉम्बे म्हणजेच मुंबई, सुरत, कालिकत आणि वसई. अचूक उत्तर आहे बॉम्बे म्हणजेच मुंबई. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणारी नदीचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत गोदावरी, कृष्णा, पैनगंगा आणि नर्मदा. अचूक उत्तर आहे गोदावरी. संसर्गाविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी आपल्या शरीरात कोणती प्रणाली सक्रिय होते? प्रतिकार संस्था, जनन संस्था, पचन संस्था आणि त्वचा संस्था. अचूक उत्तर आहे प्रतिकार संस्था. भारताचे IRDA कोणत्या उद्योगाचे नियमन आणि विकास करते? ऑप्शन्स आहेत बँकिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स आणि विमा. अचूक उत्तर आहे विमा. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कुठे स्थित आहे? पंढरपूर, देवसरोवर, दाकिनी आणि नाशिक. अचूक उत्तर आहे नाशिक. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले. अचूक उत्तर आहे ज्योतिबा फुले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कुणाला मानतात? ऑप्शन्स आहेत संत ज्ञानेश्वर, स्वामी रामदास, संत नामदेव आणि संत एकनाथ. अचूक उत्तर आहे स्वामी रामदास. 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गायिकेला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? नीला भागवत, आशा भोसले, किशोरी आमोणकर, लता मंगेशकर. अचूक उत्तर लता मंगेशकर. महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री कोण आहेत? शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस. अचूक उत्तर आहे शरद पवार. प्लेइंग इट माय वे हे कोणत्या प्रसिद्ध खेळाडूच्या आत्मचरित्राचे नाव आहे? ऑप्शन्स आहेत संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. अचूक उत्तर आहे सचिन तेंडुलकर. भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? गंगा, कावेरी, यमुना आणि ब्रह्मपुत्रा. अचूक उत्तर आहे यमुना. 1954 मधल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सुवर्ण कमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट कोणता होता? ऑप्शन्स संत तुकाराम, श्यामची आई, शेजारी आणि पिंजरा. अचूक उत्तर आहे श्यामची आई. इम्पिसेटर हा शब्द खालीलपैकी कशाच्या संदर्भात वापरला जातो? सुनामी, भूकंप, वादळ आणि चक्रीवादळ किंवा हरिकेन. अचूक उत्तर आहे भूकंप. ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण डॅश डॅश आहे? मिथेन, कार्बन मोनॉक्साईड,
क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे आणि सल्फर डायऑक्साईड. अचूक उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे. या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी, शीला दीक्षित आणि सरोजिनी नायडू. अचूक उत्तर आहे प्रतिभा पाटील. परंतु 2018च्या दृष्टीने हा प्रश्न बरोबर होता. आता दुसऱ्या महिला राष्ट्रपती सुद्धा आहेत. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू हा आहे. अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस, सुशील कुमार आणि विजय कुमार. अचूक उत्तर अभिनव बिंद्रा. बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत? क्षयरोग, कर्करोग, कुष्ठरोग आणि एड्स. अचूक उत्तर कुष्ठरोग. वृद्धी संप्रेरकद्वारे स्रवले जाते. अवटु ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी आणि यकृत ग्रंथी. अचूक उत्तर पीयूषिका ग्रंथी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तोरणा, प्रतापगड, सिंहगड आणि रायगड. अचूक उत्तर तोरणा. खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? गोविंद वल्लभ पंत, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर B.R. आंबेडकर आणि गोपाळ कृष्ण गोखले. अचूक उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात? मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर. अचूक उत्तर पुणे. मित्रांनो, यानंतरचा जो पार्ट आहे सामान्य ज्ञानावर आधारित, तो पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया याच्या नेक्स्ट पार्टमध्ये.